नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण सर्व परीक्षांना वारंवार विचारले जाणारे जे की IMP प्रश्न आहेत, जे की वारंवार रिपीट केले जातात, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओचा आपला पार्ट दुसरा असणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण जाऊन याच्या अगोदरची व्हिडिओमधली संपूर्ण प्रश्न पाहू शकतात. चला तर प्रश्न आहे पहिला. इन्सुलिन या कोणत्या संप्रेरकामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते? ऑप्शन ए आहे प्रथिने, बी आहे विकरे, सी आहे संप्रेरक आणि डी आहे जीवनसत्व. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. संप्रेरकामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते. त्यालाच इन्सुलिनला काय म्हटलं जातं तर संप्रेरक म्हटलं जातं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. ई कॅबिनेट प्रणाली अंमलबजावणी करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे? ऑप्शन ए आहे सिक्कीम, बी आहे मिझोराम, सी आहे अरुणाचल प्रदेश आणि डी आहे नागालँड. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नागालँड हे राज्य ई कॅबिनेट प्रणाली अंमलबजावणी करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला होता? त्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए आहे लोकशाहीची स्थापना, बी आहे लोककल्याण, सी आहे स्वातंत्र्य प्राप्ती आणि डी आहे आर्य समाज प्रचार. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. लोककल्याणासाठी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनांचा वापर केला जातो? ऑप्शन ए आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, बी आहे हायड्रोजन क्लोराईड, सी आहे सिल्वर आयोडाईड आणि डी आहे कॅल्शियम क्लोराईड. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सिल्वर आयोडाईडचा कृत्रिम पाऊस पाडण्यामध्ये या रसायनाचा वापर केला जातो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा कुठे आहे? ऑप्शन ए आहे प्रवरानगर, बी आहे अहमदनगर. अहमदनगरलाच आपण म्हणतो अहिल्यानगर. ऑप्शन सी आहे सांगली आणि डी आहे श्रीरामपूर. तर 5 नंबरचं ऑप्शनचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना जो की आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे तो सांगली या ठिकाणी आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. आणीबाणीच्या काळात संसद ही किती वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते? ऑप्शन ए आहे 1 वर्षापर्यंत, बी आहे 2 वर्षापर्यंत, सी आहे 3 वर्षापर्यंत आणि डी आहे 4 वर्षापर्यंत. त्याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आणीबाणीच्या काळामध्ये संसद ही 1 वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ ही वाढवू शकते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे? ऑप्शन ए आहे पुणे, बी आहे अहमदनगर म्हणजे ज्याला अहिल्यानगर सुद्धा आपण म्हटलो, सी आहे नाशिक आणि डी आहे ठाणे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले मातीचे धरण हे जे की गंगापूर आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन ए आहे जांब, बी आहे सज्जनगड, सी आहे चाफळ आणि डी आहे केजळगड. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सज्जनगडमध्ये समर्थ रामदास यांची समाधी आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? ऑप्शन ए आहे हत्ती, बी आहे जिराफ, सी आहे निळादेव मासा आणि ऑप्शन डी आहे पानघोडा. त्याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. निळादेव मासा हा सर्वात मोठा सस्तन प्राण्यांमध्ये गणला जातो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराबाबत कोणत्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं होतं? ऑप्शन ए आहे 1999, बी आहे 2000, सी आहे 2001 आणि डी आहे 2005. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2001 मध्ये अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराबाबत आंदोलन केले होतं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन ए आहे जळगाव, बी आहे मुंबई, सी आहे पुणे आणि डी आहे कराड. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पुणे जिल्ह्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालय हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यातील खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन ए आहे नाशिक, बी आहे पुणे, सी आहे मुंबई आणि डी आहे
बल्लारपूर. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नाशिकमध्ये चलन छपाईचा कारखाना आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? ऑप्शन ए आहे भारत, बी आहे श्रीलंका, सी आहे ब्राझील आणि डी आहे ग्रेट ब्रिटन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कॉफीच्या उत्पादनामध्ये आघाडीवर असणारा देश कोणता आहे? तर तो आहे ब्राझील. आणि भारतामधील कोणतं राज्य जर विचारलं तर कर्नाटक हे राज्य कॉफीच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन करणारं राज्य आहे कर्नाटक राज्य. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन ए आहे 1 एप्रिल 2016, बी आहे 1 एप्रिल 2015, सी आहे 1 एप्रिल 2017 आणि ऑप्शन डी आहे 1 एप्रिल 2018. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केलेली होती? ऑप्शन ए आहे सुरत, बी आहे कोचीन, सी आहे हुबळी आणि डी आहे कोलिकत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. कोलिकतमध्ये डच लोकांची पहिली फॅक्टरी स्थापन करण्यात आलेली होती. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. सियाचीन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आहे हिमाचल प्रदेश, बी आहे अरुणाचल प्रदेश, सी आहे जम्मू काश्मीर आणि ऑप्शन डी आहे सिक्कीम. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. जम्मू काश्मीरमध्ये सियाचीन ग्लेशियर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. मेळघाट अभयारण्य हे कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए आहे सिंह, बी आहे कासव, सी आहे वाघ आणि डी आहे हत्ती. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. भारतीय व्यवस्थापन संस्थांची म्हणजेच IIM ही स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए आहे 1973, बी आहे 1984, सी आहे 1947 आणि डी आहे 1961. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 1961 मध्ये IIM ची स्थापना करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यात आलेलं आहे? ऑप्शन ए आहे मुंबई महाराष्ट्र, बी आहे गांधीनगर गुजरात, सी आहे चेन्नई तामिळनाडू आणि ऑप्शन डी आहे तिरुवनंतपुरम केरळ. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज हे पहिले देशातलं आहे जे की सुरू करण्यात आलेलं आहे. कुठं? गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी. समोरचं आहे मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन करण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन ए आहे 1861, बी आहे 1855, सी आहे 1881 आणि डी आहे 1882. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1861 मध्ये मुंबई, मद्रास आणि कोलकाता जे की भारतातील पहिले उच्च न्यायालयाची स्थापना 1861 मध्ये करण्यात आलेली आहे. कोणत्या? मुंबई, मद्रास आणि कोलकाता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंब हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे. ऑप्शन ए आहे पंजाब, बी आहे गुजरात, सी आहे राजस्थान आणि डी आहे अरुणाचल प्रदेश. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गुजरात हे भारतातील सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे आणि अरुणाचल प्रदेश हे सर्वात पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश आणि पश्चिमेकडील आहे गुजरात. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते, या यकृताचा आकार वाढतो, यालाच काय म्हणून संबोधले जातं? ऑप्शन ए आहे पोटफुगी, बी आहे पोटाचा नगारा, सी आहे पोटफुटी आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोटाचा नगारा म्हणजे सुजवटी या आजारात म्हणजे पोटाचा नगारा असं म्हटलं जातं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीलाच काय म्हटलं जातं? ऑप्शन ए आहे संघराज्य, बी आहे घटनात्मक आणि सी आहे दुहेरी आणि डी आहे एकेरी. तर ऑप्शन 23 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. दुहेरी शासन प्रणाली म्हणजेच संघराज्य म्हणून असं संबोधलं जातं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. नोकिया ही कंपनी कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए आहे इंग्लंड, बी आहे आयर्लंड, सी आहे फिनलँड आणि डी आहे स्वित्झर्लंड. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नोकिया ही कंपनी फिनलँड या देशाची आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते?
ऑप्शन ए आहे गावाचे क्षेत्रफळ, बी आहे वॉर्डाची संख्या, सी आहे गावाची लोकसंख्या आणि डी आहे मतदारांची संख्या. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गावातील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कोतवालाची संख्या अवलंबून असते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 26. फुले प्रगती JL-24 ही कोणत्या पिकाची सुधारित जात आहे? ऑप्शन ए आहे तूर, बी आहे भुईमूग, सी आहे हरभरा आणि डी आहे मूग. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भुईमुगाची जात ही JL-24 ही भुईमुगाची जात आहे. जी कोणती? फुले प्रगती आणि JL-24. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा ही भारताला लाभलेली आहे? ऑप्शन ए आहे नेपाळ, बी आहे चीन, सी आहे अफगाणिस्तान आणि डी आहे भूतान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. अफगाणिस्तान या देशाची सर्वात कमी ही भारताला सीमा लागलेली आहे. सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागलेली आहे? तर बांगलादेशाची जवळपास 4096 किलोमीटर एवढी बांगलादेशाची सीमा लागलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 28. तांबोरा रोगांचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो? ऑप्शन ए आहे कडधान्य, बी आहे बाजरी, सी आहे तेलबिया आणि डी आहे गहू. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. गहू या पिकावर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 29. होन्शू बेटे हे खालीलपैकी कुठे आहेत? ऑप्शन ए आहे कॅस्पियन सी, बी आहे जपानचा समुद्र, सी आहे हिंदी महासागर आणि डी आहे चीनचा समुद्र. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. होन्शू बेटे हे जपानच्या समुद्रामध्ये आढळून येतात. कोणचे? होन्शू हे बेटे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 30. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी कोणते उत्प्रेरक उपयुक्त ठरते? ऑप्शन ए आहे प्लॅटिनमची जाळी, बी आहे शुष्क बर्फ, सी आहे निकेलची भुकटी आणि डी आहे हायड्रोजन. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. निकेलची भुकटी ही वनस्पती तेलाचं वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी निकेलची भुकटी हे उपयुक्त असते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 31. सेल्युलर जेल हे खालीलपैकी कुठे स्थित आहे? ऑप्शन ए आहे पोर्ट ब्लेअर, बी आहे लखनौ, सी आहे पुणे आणि डी आहे कोलकाता. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा हा कोणता आहे? ऑप्शन ए आहे कोल्हापूर, बी आहे गडचिरोली, सी आहे चंद्रपूर आणि डी आहे भंडारा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. तांब्याच्या उत्पादनामध्ये चंद्रपूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र पोलीस दलाद्वारे संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे आहे? ए आहे जळगाव, बी आहे अकोला, सी आहे जालना आणि डी आहे खंडाळा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. जळगावमध्ये महाराष्ट्र पोलीस संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र हे जळगावमध्ये आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 34. राज्य पोलीस दलाचा वर्धापन दिन हा कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 15 ऑक्टोबर, बी आहे 20 मार्च, सी आहे 6 एप्रिल आणि डी आहे 6 मार्च. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 6 मार्च 1948ला महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना करण्यात आलेली होती. तेव्हापासून राज्य पोलीस दलाचा वर्धापन दिन हा 6 मार्च रोजी आयोजित केला जात असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 35. पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? ऑप्शन ए आहे मेजर हेड कॉन्स्टेबल, बी आहे मेजर नाईक, ऑप्शन सी आहे लान्स पोलीस कॉन्स्टेबल आणि ऑप्शन डी आहे मेजर हवालदार. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मेजर नाईक हे पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर त्यांना हे पद मिळतं, मेजर नाईक. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 36. जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ व सर्वात मोठा आयतदार देश हा कोणता आहे? ऑप्शन ए आहे चीन, बी आहे भारत, सी आहे श्रीलंका आणि ऑप्शन डी आहे पाकिस्तान. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारत हा जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असून सर्वात अधिक आयात करणारा देश सुद्धा भारतच आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 37. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास खालीलपैकी किती स्टार असतात? ऑप्शन ए आहे 1, बी आहे 2, ऑप्शन सी आहे 3 आणि ऑप्शन डी आहे 4. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्याच्या खांद्यावर एकूण 3 स्टार असतात. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 38. जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रश्न क्रमांक 38.
प्रश्न क्रमांक 38 जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? ऑप्शन ए आहे पोलीस निरीक्षक, बी आहे पोलीस अधीक्षक, सी आहे पोलीस आयुक्त आणि डी आहे पोलीस महानिरीक्षक. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? ऑप्शन ए आहे दाब, बी आहे बल, सी आहे तापमान आणि डी आहे शक्ती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 40 जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते? ऑप्शन ए आहे निलगिरी माउंटन, बी आहे डुलत, सी आहे फेअरी क्वीन आणि डी आहे यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. फेअरी क्वीन हे जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 41 भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? ऑप्शन ए आहे टी शोषण, बी आहे सुकुमार सेन, सी आहे हिरालाल कानिया आणि डी आहे सरोज कपाडिया. तो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 42 कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे या खाड्यांनी निश्चित केलेले आहे. म्हणजेच कोणत्या खाड्यांनी निश्चित केलेले आहे? ऑप्शन ए आहे डहाणू व तेरेखोल खाडी, बी आहे वसई व तेरेखोल खाडी, सी आहे दातिवऱ्याची व कर्लीची खाडी आणि ऑप्शन डी आहे वसईची व कर्लीची खाडी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. डहाणू व तेरेखोल या खाडी दरम्यान कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा ही निश्चित केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 43 सिल्वर क्रोमाइट याचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? ऑप्शन ए आहे साबण, बी आहे छायाचित्रण, सी आहे पाण्यासाठी आणि डी आहे इंधन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सिल्वर क्रोमाइडचा वापर छायाचित्रण या उद्योगामध्ये केला जातो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 44 महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हटलं जातं? ऑप्शन ए आहे महापौर, बी आहे पालकमंत्री, सी आहे महापालिका आयुक्त आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महापालिका आयुक्त हे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास म्हटलं जातं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 45 भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हटलं जातं? ऑप्शन ए आहे एडमायर, बी आहे जनरल, सी आहे मेजर जनरल आणि ऑप्शन डी आहे एअर चीफ मार्शल. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारताच्या भूदल प्रमुखास जनरल असं म्हटलं जाते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हटलं जातं? ऑप्शन ए आहे कोयना, बी आहे खोपली, सी आहे जायकवाडी आणि ऑप्शन डी आहे भिवपुरी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कोयना धरणाला महाराष्ट्र राज्याची अर्वाचीन भाग्यरेषा असं म्हणून संबोधलं जातं कोयना जलाशयाला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए आहे नागपूर, बी आहे मुंबई, सी आहे पुणे आणि ऑप्शन डी आहे संभाजीनगर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय पुणे जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 48 मंगरुळ हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे? ऑप्शन ए आहे केरळ, बी आहे कर्नाटक, सी आहे तेलंगणा आणि ऑप्शन डी आहे तामिळनाडू. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मंगरुळ हे बंदर कर्नाटक राज्यामध्ये आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 49 RBIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हा कोण असतो? ऑप्शन ए आहे वित्तमंत्री, बी आहे प्रधानमंत्री, सी आहे डेप्युटी गव्हर्नर आणि ऑप्शन डी आहे गव्हर्नर. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. गव्हर्नर असं RBIच्या मुख्य कार्य अधिकाऱ्याला म्हटलं जातं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 50 चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए आहे पॅरिस, बी आहे शांघाय, सी आहे बीजिंग आणि ऑप्शन डी आहे चांतारा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. चीनची राजधानी आहे बीजिंग. आणि समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51 खालीलपैकी लाफिंग गॅस हा कोणत्या केमिकलला नावाने ओळखलं जातं? ऑप्शन ए आहे कार्बन डायऑक्साईड, बी आहे कार्बन मोनॉक्साईड, ऑप्शन सी आहे नायट्रस ऑक्साईड आणि ऑप्शन डी आहे सल्फर ऑक्साईड. त्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. त्याचं उत्तर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल.